इथं लोकांना दिसतं का दुसरं काही तुम्हाला त्याच्यात मोठेपणा नाही आम्हाला आहे इथं भाऊसाहेबाच्या शेजारी बसा आता दिसले नागपूर कुठे गेले म्हटलं रिसर्चमेंट राहिला नाही आता रिसर्चमेंट राहिला बरोबर झालं आपलं झालं त्यांना माहिती नाही सांगून आलो बरोबर धन्यवाद त्यांचा अभिष्ट चिंतन आहे त्यांच्याकरता एकदा काढावा प्रत्येक घरी नाही पण शेवटी या 15-20 मिनिट आता सगळे बरोबर करतो आपण त्या आईचं काय होतं तुका म्हणे काय या पुढे आता आता नका टेन्शन घेऊ बरोबर करतो मी तुका म्हणे जाय नरका अभक्ताची माय पुत्र नाही मग काय प्रमाण पाठायला असते जे कोणी काय जिकडे जाईल तिकडे लोकांना त्रास देणं असा पुत्र जन्माला आला तर तुका म्हणे जाय नरका अभक्ताची माय तुम्ही सांगितलं साहेब तुम्ही ऐकला की तुमचं नाव कल्याणकर आहे त्या नावाप्रमाणे ईश्वराचं नियोजन आहे दुसरं काही नाही करतात करू नको पण जगाचं कल्याण कर समाजाचं कल्याण कर गोरगरिबाचं कल्याण कर माझा कल्याण करणारा पुत्र जन्माला तिच्या पोटी आला धन्यकाची माय तुमच्या आईवर कार्यक्रम सुरू झाला आमचा सुरू झाला सर्व बसवायचं एकदा सर्वांनी हात वर करा ते कल्याणकर साहेबासाठी एकात आला हे हात कशासाठी पांडुरंगाकडे प्रार्थना पांडुरंगा आमच्या साहेबाला सुखाचं ठेवा हात वर एकात आला एक माझ्याकडे पाठवा एक असहा एक शाबासा एक वाह एक एक काका के नाम नाही बोलले साहेबासाठी का मला काका साहेबांच्या अभिष्ट चिंतनासाठी झाल्या आमचा सांप्रदायाचा
काही पाहावं लागत नाही. तिकडचं गेट बंद करा, कृपया तिकडचं गेट बंद करा. माझ्या लक्षात आलं की एवढ्या घाईनं कुठं झालं. तरी सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे ढोक महाराज बिघडलेल्या घड्याळे दुरुस्त करतात. 12-13 मिनिट एवढा तो निघत नाही. जेवण करता 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 मरायचा एक दिवस. तरी माझं लक्ष तिकडे गेलं की ते टेबलवर कसे बसले. 15 आणि 5 वाजायचे नाही. सगळे होईल. नंतर साहेब आपलं मनोगत व्यक्त करून सर्वांचे आभार मानतील, सर्वांचे आशीर्वाद घेतील. मग मी सांगेन कार्यक्रम संपला तेव्हा. तोपर्यंत जाऊन बसले तरी नुसते बघू द्या जेवणाकडे, पुढं काहीच वाढू नका. बसले जागा बसले जागा गंगाधरराव कडक कडक सांगा तिकडे. आपलं लक्षात आलं कोण कशासाठी आलं. ठरवूनच बसले मागच्या मागे सोयीचा आहे म्हणून. नारायण 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 धन्याची मान प्रसवली. पण नारायणाचं नामस्मरण करणाऱ्याला अरे हो तो तिच्या पोटी जन्माला आला त्या आईला धन्यता आहे. पण जो नारायणाचं नामस्मरण करतो तोही धन्य.
धन्य महाराज जगरे संसारी जे धरते अंतरी नारायणा नारायण असतात त्याचे कारण आहे आपण ज्याला संपत्ती समजतो ती संपत्ती नाही आणि विपत्ती समजतो ती विपत्ती नाही विपदो नैव विपद संपदो नैव संपदा विपद विस्मरण विष्णु संपन्न नारायण स्मृती परमेश्वराचं स्मरण प्रतापराव पाटील असले पाहिजे चालेल म्हणतो पूर्वीपासून तसेच चालतात तेव्हा मंत्री नव्हते तरी तसेच आमदार नव्हते तरी तसेच झाले तरी तसेच चालीत काही बदल नाही म्हणून तिथून समजा प्रतापराव बरोबर आहे बरोबर आहे भगवंताचं विस्मरण ही विपत्ती आणि त्याचं स्मरण ही संपत्ती प्रतापरावचे वडील होते तेव्हापासून 3 पिढ्याचा आमचा संबंध आहे 3 पिढ्या मला हार घाला पाटील सन्माननीय प्रतापरावजी पाटील बहुमानाचा सत्कार करतात त्याचा स्वीकार बहुमानाने करावा तसे नांदेड दक्षिणचे आमदार सन्माननीय आनंदरावजी बोधारकर साहेब यांचे या आमदारांना आहे त्यांना विनंती आहे प्रवीण पाटील चिखलीकर यांचे आगमन या ठिकाणी झाले त्यांना विनंती आहे महाराजांचा आशीर्वाद या ठिकाणी घ्यावा धन्यवाद सन्माननीय आमदार साहेब बालाजी कल्याणकर साहेब यांचा सत्कार सन्माननीय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब व दक्षिणचे आमदार सन्माननीय आनंदरावजी बोधारकर साहेब त्रिरत्न नांदेडचे त्रिरत्न व्यासपीठावरती आज विराजमान झालेले आहेत त्यांचं जोरदार टाळ्यांनी सर्वांनी स्वागत केले आहे धन्यवाद आपण आता मिलिटरी सारखा शिस्तबद्ध कार्यक्रम करू बरोबर चिखलीकर पाटलालाही माहिती आहे कल्याणकर पाटलालाही माहिती आहे 1 मिनिट पुढे जात नाही बरोबर सगळे गंगाधरराव अजिबात टेन्शन घेऊ नका तुम्ही मी करणार मिलिटरी पेक्षा शिस्तबद्ध धन्यवाद जे भारतीय संतरी नारायण नारायण तुका म्हणे धन ज्याचे नीत नारायण 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 त्याचे प्रसवली अभक्त जन्माला आला तर 42 नरकाला लागतो पुढची 42 पण नामधारक जन्माला आला तर आईच्या पाठीमागच्या 7 पिढ्या बापाच्या पाठीमागच्या 7 पिढ्या आणि याच्या पुढच्या 7 चिंतन ते सन्माननीय सर्वांचा आदराचं स्थान बालाजीराव कल्याणकर आता आपण त्यांची वाट पाहत होतो
सन्माननीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर, त्यांचे सुपुत्र, मोठे मोठे सगळे लोक आलेले आहेत. आपण ज्ञानेश्वर माऊली भजन जय विठ्ठल सर्व टाळकरी जागेवर बसलेले कोणी उठणार नाही. तिकडे ताट वाढू नका करणारा कोणी उठणार नाही. मग सत्कार मूर्तीचा सत्कार पहिलं दीप प्रज्वलन ते राखून ठेवला. आपण कार्यक्रम तयारी ठेवा. त्याच्यानंतर सत्कार मूर्तीचा सत्कार आणि मग मनोगत. मग तुम्ही म्हणेल आता उठा बरं का पावले, तेव्हा उठायचं. अजिबात हालचाल करायची नाही. ज्ञानेश्वर आपल्या जागेवर बसा. जागेवर बसा. सर्व भावे बोला बोला बाबा बोला. नांदेड उत्तरचे भाग्यविधाते सन्माननीय आमदार तानाजी देशमुख गंजाटकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला आलेल्या सर्व मान्यवरांचं आणि मतदारसंघातील सर्व भाविक भक्तांचं मी सर्वप्रथम नांदेड उत्तर शिवसेनेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. सर्व भक्तांना विनंती आहे, आपण कुणीही उठू नका. आपल्या भोजनाची व्यवस्था बाजूला केलेली आहे. तत्पूर्वी या ठिकाणी सर्व मान्यवरांचा सत्कार सन्मान होईल. त्यासाठी आपण जागेवर बसून घ्या. आतापर्यंत आपण बघितलेलं आहे, कीर्तन झाल्या झाल्या महाराज हे उठून जात असतात. रामरावजी महाराज ढोक हे असे महाराज आहेत की आताही व्यासपीठावरती बसले. त्यामुळे एकही भक्ताला उठू नये अशी नम्रतेची विनंती त्यांना आहे. सन्माननीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब आमदार साहेब यांचा सत्कार सन्मान मी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गंगाधररावजी बडोले साहेब यांना अशी विनंती करतो. व तसेच सन्माननीय जिल्हा प्रमुख उमेशजी मुंडे साहेब यांनाही विनंती करतो की त्यांनी प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब यांचा सत्कार सन्मान या ठिकाणी महाराजांच्या समोर व्यासपीठावरती करावा. यानंतर नांदेड दक्षिणचे नवनिर्वाचित आमदार सन्माननीय आनंदरावजी बोंडारकर साहेब यांचा सत्कार करण्यासाठी मी संतोषरावजी भानसावळे सहसंपर्क प्रमुख शिवसेना नांदेड यांना अशी विनंती करतो. व तसेच तालुका प्रमुख गणूभाऊ पावडे या दोघांनाही विनंती करतो की नांदेड दक्षिणचे आमदार सन्माननीय आनंदरावजी बोंडारकर साहेब यांचा सत्कार सन्मान या ठिकाणी करावा. या प्रसंगी आशीर्वाद देण्यासाठी यानंतर प्रवीण पाटील चिखलीकर साहेबांचा सत्कार करण्यासाठी मी जिल्हा प्रमुख सन्माननीय नारायणरावजी कदम यांना विनंती करतो की त्यांनी प्रवीण पाटील चिखलीकर साहेबांचा सत्कार सन्मान या ठिकाणी करावा. नारायण पाटील कदम यांना विनंती करतो की त्यांनी प्रवीण पाटील चिखलीकर साहेबांचा सत्कार करावा.
यानंतर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्माननीय उमेश भाऊ मुंडे यांचा सत्कार मी संतोषजी भांसावळे यांना विनंती करतो की उमेश भाऊ मुंडे जिल्हा प्रमुख शिवसेना यांचा सत्कार सन्मान या ठिकाणी करावा. यानंतर ज्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित झालेले आहोत असे आपल्या सर्वांचे लाडके नांदेड उत्तरचे भाग्य विधाता आमदार सन्माननीय बाळाजी देवदासराव कल्याणकर यांना अशी विनंती करतो त्यांनी समोर यायचं आहे आणि या कीर्तन सोहळ्याचे आयोजक सन्माननीय जिल्हा प्रमुख गंगाधररावजी बडोरे आणि संतोषजी भांसावळे यांना अशी विनंती करतो की सत्कार मूर्ती ज्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा उद्या आहे त्यांचा वाढदिवस उद्या आहे पण तत्पूर्वी पूर्व संध्येला आपण पांडुरंगाच्या चरणी सन्माननीय आमदार साहेबांना दीर्घायुष्य लाभो यासाठी पांडुरंगाच्या चरणी लीन होण्यासाठी महाराष्ट्राचे ख्यातनाम कीर्तनकार रामायणाचार्य हरिभक्तपरायण रामरावजी महाराज धोक यांच्या कीर्तन सोहळ्याने त्यांची वाढदिवसाचं पूर्व संध्येला आपण पांडुरंगाच्या चरणी लीन होण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहोत. सर्व मान्यवरांना विनंती करतो पुंडलिकावरती हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. यानंतर आपल्या सर्वांना या वर्षाची शेवटची रसाळी खायला भेटणार आहे. सर्वांना विनंती आहे रसाळीचं जेवण केल्याशिवाय कुणीही जाऊ नये अशी संयोजकातर्फे आणि आयोजकातर्फे आपल्या सर्वांना नम्रतेची विनंती आहे. भोजन केल्याशिवाय कुणीही जाऊ नये. रसाळीचं भोजन असल्यामुळे थोडं लवकर गेले होते तिकडं. महाराजांची आज्ञा येईल त्यावेळेसच आपण उठायचं आहे. यानंतर साहेबांचं मनोगत या ठिकाणी व्यक्त होणार आहे. तत्पूर्वी सन्माननीय आमदार नांदेड दक्षिणचे नवनिर्वाचित आमदार सन्माननीय आनंदरावजी बोंडारकर साहेब यांना विनंती करतो की आपलं मनोगत या ठिकाणी थोडक्यात व्यक्त करावं. त्यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला हा जो कीर्तन सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे ज्यांच्या वाणीतून आपण सर्वांनी या ठिकाणी कीर्तन ऐकलेलं आहे असे हरिभक्त परायण रामराव महाराज या कार्यक्रमाला आवर्जून त्यांची उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे. असे नांदेड जिल्ह्याचं नेतृत्व लोहा कंधार विधानसभेचा मान्यवर आमचे मामाश्री माननीय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्यावर उपस्थित त्यांचा आपण वाढदिवस उद्या साजरा करणार आहोत असे आमचे दाजी बालाजीरावजी कल्याणकर मंचावर उपस्थित सर्व मान्यवर. मला आधीच सांगितलं थोडक्यात बोल त्यामुळे मी काही जास्त वेळ बोलणार नाही. महाराजांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाला कीर्तन ऐकण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात असे सर्व माझे बंधू आणि भगिनींनो सर्वांना मानाचा जय महाराष्ट्र.
बालाजीरावांचा वाढदिवस उद्या मोठ्या थाटामाटामध्ये आपण साजरा करणार आहोत आणि आज सुद्धा वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला महाराजांच्या कीर्तनानं आपण सुरुवात केलेली आहे. या निमित्तानं बडोले साहेब तुमचा आणि तुमच्या सर्व टीमचं मनापासून मी कौतुक करतो, तुमचं अभिनंदन या ठिकाणी करतो. बालाजीराव कल्याणकरांचा वाढदिवस आपण नेहमी साजरा करतो आणि यावर्षी सुद्धा आपण मोठ्या थाटामाटामध्ये वाढदिवस साजरा करत आहोत. बालाजीराव कल्याणकर साहेबांबद्दल बोलायचं म्हणजे एक सर्वसामान्याचा माणूस, कष्ट करणारा माणूस. नांदेड उत्तर विधानसभेमध्ये अतिशय चांगलं काम त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे. नांदेड उत्तरचा विकास त्यांच्या माध्यमातून अतिशय वेगवान या ठिकाणी झालेला आहे आणि आज त्यांचा वाढदिवस दुसऱ्यांदा आमदार ते झाल्यानंतर अतिशय आनंदामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी साजरा करत आहोत. यासाठी बालाजीरावांसाठी आपण सर्वांनी एक वेळ टाळ्या वाजवून स्वागत करा. बालाजीराव मी काही जास्त वेळ बोलणार नाही, कारण आपण कुटुंबातले माणसं आहोत. तुमच्या हाताने अशी त्या मतदारसंघाची सेवा होत जावी, त्या मतदारसंघाचा विकास होत जावा अशी एक जगदंबाची प्रार्थना करतो आणि उद्याच्या वाढदिवसाच्या आदर तुम्हाला माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून, नांदेड दक्षिण मतदारसंघाकडून मनापासून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मी सन्माननीय आमदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब. बरं, यानंतर आपल्या नांदेड उत्तरचे लोकप्रिय आमदार सन्माननीय बालाजीरावजी कल्याणकर साहेबांना विनंती करते आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करा. माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित केले आहे. त्या निमित्ताने कीर्तनाचे कीर्तनकार आमचे माझे गुरु सर्व रामराव महाराज, गोप महाराज, तसेच आमचे सगळ्यांचे श्री श्री 108 संत जीवनदास महाराज बाबाजी आमचे गुरु, तसेच आमचे या भागाचे नांदेड जिल्ह्याचे अभोप महाराज, भाऊसाहेब महाराज पावडे गुरु, तसेच काकाणीकर महाराज आणि सर्व कीर्तनकार, सर्व आलेले महाराज आणि या उपस्थित असलेले जिल्हा प्रमुख, सर्व पदाधिकारी आणि सर्व माता भगिनी, सर्व ज्येष्ठ मंडळी, मित्रमंडळी, सर्वांना जय महाराज करतो आणि सांगू इच्छितो की कीर्तनचा कार्यक्रम माझ्या नगरसेवकापासून महाराज देतो. मी तुम्हाला सांगितलं घरी मी दुसरा कोणताच कार्यक्रम घेत नाही वाढदिवसाला. त्याच्यामुळं आजचे आयोजक कीर्तनकाराचे आमचे जिल्हा प्रमुख, तसेच संपर्क प्रमुख आमचे सर संतोष भापसावडे, गंगाधर कोडोले, सर्व त्यांची टीम, हा कार्यक्रम त्यांच्या माझ्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित केला. त्या निमित्ताने मी त्यांचं अभिनंदन करतो, आभार मानतो आणि या कार्यक्रमाला कीर्तनाला उपस्थित झाले तुमचं सगळ्यांनी आभार मानतो, स्वागत करतो. सांगू इच्छितो की मी या भागाचा नगरसेवक होतो आणि आज या भागाचा आमदार. 2 वर्ष 2 टर्म मी सेवा केली या भागाची, करोडा भागाची, आणि या सर्व नांदेड जनतेने मला आमदार केले. आज माझी दुसरी टर्म आहे. मला तुमच्यासारखे लोक लाभले, मी खरंच मी भाग्यवान आहे, मी नशीबवान आहे. माझा परिवार, माझे आई वडील माझ्या पाठीशी राहिले खंबीर आणि कल्याणकर परिवार माझ्या पाठीशी राहिले आणि जनता माझ्या पाठीशी राहिली. मी खरंच मी तुमचं सगळ्यांना मी अभिनंदन करतो, आभार मानतो आणि या भागाच्या अडचणी समस्या सोडण्यासाठी मी तत्पर 24 तास काम केले. ध्यान नाही, मन नाही, तन नाही, काही नाही, फक्त काम.
येऊन जाऊ का? मी टायमाला माझा परिवार सुद्धा बदला, कारण जनता माझी परिवार आहे मी समजून टाकते. म्हणून मला जनतेला दोन वेळा वाटतात या परिवाराचं मी कधी ऋण विसरणार नाही. मी जोपर्यंत आहे तोपर्यंत तुमची सेवा करत आहे. या निमित्ताने सांगतो, या भागाचा नांदेड उत्तर मतदारसंघातला 5 वर्षामध्ये जे कायापालट केला आहे, आज आपल्याला त्या नांदेड उत्तरचा विकास दिसत आहे. चांगले चांगले प्रोजेक्ट आले, आपण दवाखान्यासाठी आले, जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न सोडला. जसे आवश्यकता आहे, लोकांचे लग्न होत होते, सोयीची होत होती, लोक लग्न म्हणत होते, तेव्हा इनामी जमिनीचा प्रश्न सोडला. म्हणजे या भागाच्या जवळपास अडचणी समस्या मी सोडण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, एखादी अडचण समस्या सोडण्याचा राहिला असेल मी त्याची माफी मागतो. आणि या भागाचा मी जोपर्यंत बालाजी कल्याणकर आहे तोपर्यंत मी तुमची सेवा करत राहील. या निमित्ताने सांगतो, या वेळ न घेता बराच वेळ झालेला आहे, मी 100% गुरुच्या सगळ्या गुरुच्या समोर सांगतो, जोपर्यंत मी तुमची सेवा करत राहील तुमचा 100% माझ्या पाठीशी आशीर्वाद राहील. हे मला माहित आहे, कारण मी एक काम करणारा साधारण कार्यकर्ता, शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि मला याची जाण आहे, लोकांची काम करायची जाण आहे. मी सर्व काही केलेलं आहे, शेती केलेलं आहे, धंदा केलेला आहे, गुरुला सांगितलं. आणि आज आमदार आहे या भागाचा, मला अभिमान आहे. मी या जनतेची सेवा करतो आणि अशी सेवा 24 तास करत राहील. या निमित्ताने सांगतो, सगळ्यांचं अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि आज कार्यक्रम आयोजित केला या टीमचा सुद्धा आभार मानतो. असा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केले जातात आणि कुठं जास्त हे करता जाहिरात न करता साधा सोपा कार्यक्रम दरवर्षी या वाढदिवसानिमित्ताने आयोजित केले जातात कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी. त्या निमित्ताने मी त्यांच्या पाठीशी राहील हे 100% सांगतो. या निमित्ताने सांगून माझ्या सगळ्याचं मी परिवाराचं, या नांदेड उत्तर मतदारसंघात परिवाराचं मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपतो. जय हिंद. धन्यवाद साहेब. यानंतर लोहारकरदार विधानसभेचे सन्माननीय आमदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर यांना विनंती करतो की आपण थोडक्यात या ठिकाणी मनोगत व्यक्त करा. आज यांची 300वी जयंती आपण साजरी करतो. मला फुलेश्वर कैलारी होळकरांच्या पावन समृद्धीला अभिवादन करतो. आज त्यांच्या कीर्तनाचा आपण लाभ घेतला आणि माझ्या 3 पिढ्यापासून आमच्या परिवाराचे मार्गदर्शक असलेले आदरणीय अभोर रामरावजी लोकमारा, जीवनदासजी महाराज, माझ्या वडिलांचे सहकारी हरिभक्त नारायण भाऊसाहेब महाराज पावडीवाडीकर, बाबा महाराज काकाडी यांच्यावर अशी सर्व सण मंडळी, महाराजांच्या सोबत आलेले ज्ञानाचार्य, भजनाचार्य, टाळकरी, विलेकरी आणि ज्यांचा आपण वाढदिवस साजरा करतोय. आज अभिमानाची गोष्ट आहे की ज्यांची पुण्यतिथी साजरी करतो त्यांचं स्मारक नांदेडमध्ये व्हावं यासाठी प्रयत्न करणारे आणि एकनाथराव शिंदे साहेबांच्या अतिशय जवळच्या गोष्ट या भागाचे आमदार बालाजीराव कल्याणकर, त्यांना खंबीर साथ देणाऱ्या संध्याताई, नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव घोडाक. आता सगळ्या मान्यवरांची नावं घेतली तर वेळ जाईल, तुम्हाला सूचनाची थोडक्यात. त्यामुळे सर्व मान्यवर ज्यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं, गंगाधरराव बडुळे आणि त्यांचे सर्व सहकारी, 2 दिवसाला त्यांच्या वाढदिवसाचे रमेश मुंडे, उपस्थित बंधू भगिनी आणि पत्रकार मित्र,
कुटुंबात इतकं झालेला कार्यकर्ता म्हणजे बाळाजीराव कल्याणकर. ते 50 वर्षात कोणालाही जमलं नाही, ते करून दाखवणारे बाळाजीराव कल्याणकर. तर या भागाचे आमदार झाले नसते, या भागाचा विकास कधीच झाला. म्हणून बाळाजीराव कल्याणकर सारख्या योग्य कार्यकर्त्याची निवड आपण सर्वांनी केली. त्यामुळे आपल्या सर्वांचे त्यांनी नतमस्तक होते. बाळाजीरावच्या संदर्भात खूप काही बोलायचं, परंतु वेळेचा अभाव आणि खरं तर तुम्ही आमचं काही ऐकलं नसतं. पण महाराजांनी सूचना केली की मी तुला म्हणजे पुढे उठायचं नाही. ही जी आपल्याला शिकवण दिली त्याचाही मी आदर करतो आणि माझं थोडक्यात बरोबर समजण्याचा प्रयत्न करतो. एक गोष्ट सांगतो की बाळाजीराव पुण्यश्लोक गायत्री होळकरांचं स्मारक नांदेडमध्ये झालं पाहिजे ही तुमची संकल्पना. तुम्ही पाठपुरावा केला. आज कोणी काही म्हणत असेल केवळ आणि केवळ बाळाजीराव कल्याणकरांमुळे पुण्यश्लोक गायत्री होळकरांचं स्मारक नांदेडमध्ये. तर तुम्हाला एक दुसरी सूचना आहे. तुम्ही जेव्हा या स्मारकाचं उद्घाटन करा तेव्हा पुण्यश्लोक गायत्री होळकरांच्या वंशजाला बघा. परवा नांदेडला कैलासवासी वसंतराव नाईक साहेबांच्या पुतळ्याचं उद्घाटन झालं आणि वसंतराव नाईक साहेबांच्या परिवाराच्या कोणाला निघून 12 वर्ष वसंतराव नाईक साहेब मुख्यमंत्री, त्यानंतर सुधाकरराव नाईक साहेब मुख्यमंत्री, मनोहरराव नाईक साहेब मंत्री, आज इंद्रनील नाईक मंत्री. परंतु दुर्दैवाने त्या कुटुंबाच्या कोणालाही निमंत्रण दिलं गेलं नाही. अशी चूक तुम्ही करू नका अशा पद्धतीची सूचना या निमित्तानं माझी राहणार. बाळाजीरावच्या वाढदिवसाच्या निमित्तानं माझ्या वतीनं तुम्ही मला एकदा लोकसभेत पाठवले, त्याच्यामुळे तुझ्याचा माजी खासदार म्हणून नांदेड लोहा खंडाचा आमदार म्हणून आणि मी नवीन गेलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाराष्ट्रासाठी पक्ष काही शिल्लक नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मी मनापासून अभिष्टचिंतन करतो. महाराजांनी माझ्याबद्दल भावना व्यक्त करताना काही गोष्टी बोलण्यात येतो, पण माझ्याबरोबर थोडे बाळाजीराव मंत्री होतात. तुम्हाला त्याच्याही निमित्तानं शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.